ताई मगाशी आवाज मारली तर आल्या नाही तुम्ही? कामात होती ना रजनी? कशासाठी बोलवत होती तर? चिक्कू गेला का? आहे नाही नाही उद्या जाणार आहे. दिसला नाही तर मी म्हटलं गेला का बाबा चिक्कू? कुठं बाई घरी आहे, जेवतपर्यंत राहते बस. उठला सुटला मित्रांच्या घरी जाते, येते म्हणून नाव आहे पण घरी असे त्याचे पाय टिकत नाही. आता चहा पेला गेला तर याच आहे. ताई माहित आहे का टोलीवर सामूहिक जेवण केलं खरं होळीच्या. हो हो हा सांगत होता ना चिक्कू सांगत होता. हो तर मी म्हणते मस्त आपल्या मोहल्ल्यामध्ये पण आपण केला असता. मजा येते छान सामूहिक कोणताही कार्यक्रम केला तर. हो हो मजा वगैरे तर येते म्हणा पण करेल कोण? कोण करेल म्हणजे आपणच करू. तुम्ही आम्ही दोघी जणी आहोत, कुंताताई आहेत, शांताताई आहेत. शांताताईचं काही खरं नाही बापा, आता त्यांच्या घरी त्यांच्या ननदबाई आल्या आहेत, त्यांचंच करावं लागते बाळणपणाचा. तरी शांताताई तयार होतील, जाऊन विचारून घेऊ ना आपण. मस्त करावं म्हटलं सामूहिक जेवण होळीचं. माझी तर खूपच इच्छा आहे. आणि दुर्गा तू काय म्हणते? मी तयार आहे ना, म्हणूनच तर आली हिच्यासोबत, नाही तर कशाला आली असती. आता तुम्ही सांगा बापा, कसं सगळेजण तयार पाहिजेत. सामूहिक जेवण म्हटलं तर सगळ्या बाया आल्या पाहिजेत ना, सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. आता एखादी नाही येईल तर चालते म्हणा. आता जसे शांतताई आहेत, आता त्यांच्या घरी डिलेव्हरीची बाई आहे तर त्या येतील पण थोड्या उशिरा पाशिराच येतील, तो ठीक आहे त्यांच्या कारण. पण बाकीच्या सगळ्या बाया पाहिजेत उपस्थित तर करू, नाही तर नाही. नाही तर मग कसं होते, आपण सहकार्य घेतला समोर समोर, बाकीच्या बाया मागे मागे पाहतात. तसं नाही झाल्या पाहिजे. आता करू, नाही तर नाही बापा. हो तर आता कोण कोण तयार होतात तर विचारावं लागेल ना, आणि सोबतच वर्गणी करावं लागेल. वर्गणी वगैरे किती करू मग? हो तर म्हणूनच म्हणते शांतताईच्या घरी जाऊ आपण. शांतताईला विचारू आणि मग सुरुवात करू. रजनी येते वगैरे मी, पण 5 मिनिट थांबावं लागेल. काहून जेवण वगैरे व्हायचं आहे का? नाही नाही मगाशी मी केली नाश्ता चिक्कू सोबत, पण हे चिक्कूचे बाबा त्यांना थोडा ताट वाढून देते आणि मग जाऊ. ठीक आहे ना तर ताई, वाढून द्या ताट, मग जाऊ आपण. हो तर बसा ना तुम्ही दोघी जणी. मी का म्हणतो बसण्यापेक्षा ह्या सूर्यकांत ताईला विचारून घेतो ना आम्ही दोघी जणी. या मग पटकन त्यांच्या इथं तुम्ही. हो हो तसे करा तुम्ही दोघी जणी, मी येते तिकडेच सरळ, मग जाऊ त्यांच्या इथूनच. का म्हणते तर माहित नाही बापा, ते तिचे तर कपडे राहतात शिवायचे. हो तर विचारू ना, काही जबरदस्ती आहे का? जे तयार होतील ते तेवढेच जण मिळून करायच्या सामूहिक जेवण. हो जा जा विचारा, मी आता येते 5 मिनिटात, नाही तर. हो हो. कुठं गेली बाबा सूर्यकांत ताई? आवाज मार ना रजनी, आवाज मार. दरवाजे तर खुल्लेच आहेत, मशीनचाही आवाज नाही येत आहे. नाही तर मशीनचा टपर 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 आवाज येते. मागे जाऊन पाहू का? नाही नाही ते त्यांच्या इथले भाऊ असतील, नाही जाऊ बापा, आवाज मार इकडेच. ओ सूर्यकांत ताई, सूर्यकांत ताई, ए मंटू मंटू. रजनी 2 दिवस थांब ना, घाई नको करू बापा, शिवून देईन ना. खूप घाई करते रजनी तू. कधी ब्लाऊज शिवायला टाकते तर घाईच येते तुला. त्या दिवशीच तर बोलली होती की थोडा उशिरा देईन म्हणून. हो ताई मी ब्लाऊज साठी नाही आली ना. हो का? आवाज मारली तर मला वाटलं ब्लाऊज साठी आली असणार. नाही नाही ताई ब्लाऊज साठी नाही आली. बोल ना तर मग कोणतं काम आहे? ताई होळीचे आम्ही सामूहिक जेवणाचा कार्यक्रम करत आहोत, तर तुम्ही राहता का त्या कार्यक्रमामध्ये? ते विचारायसाठी आलो आम्ही. कधी आहे ते? कधी आहे हा सामूहिक जेवणाचा कार्यक्रम? आजच सायंकाळी ताई. हो का, आजच आहे का? कोण कोण आहेत मग? आता ना आम्ही शांताताईच्या घराकडे चाललो विचारायसाठी. तर शांताताईला विचारलेच नाही का? नाही नाही आताच प्लॅन केला ना, आताच ह्या ललिताताईच्या घरूनच येत आहोत. तर ललिताताई हो म्हणाल्या, तर म्हटलं तुम्हालाही विचारून घेतो. हो मी तयार तर आहे म्हणा, पण रजनी मला 3 वाजेपर्यंत काम आहे बा थोडासा, माझा एक अर्जंट ब्लाऊज शिवायचा आहे. मग त्याच्यानंतर वाटल्यास येऊ शकते मी, नाही तर म्हणाल की तुम्ही आता आमच्यासोबतच चला, तर तसं जमणार नाही माझा. ठीक आहे ना, आम्ही तोपर्यंत तयारी करतो. 3 वाजेच्या नंतर जमेल ना तुमच्या, मग स्वयंपाकामध्ये मदत करू लागाल. हो हो 3 वाजेच्या नंतर मी येते ना. आता जो काही करायचा आहे तो आम्ही करतो, आहे ना ललिताताई आहेत. आता कुंताताईच्या घरी जातो आणि शांताताईच्या घरी जातो. मग किती किती वर्गणी करून राहिले तुम्ही? आता ना शांताताईच्या इथे जातो आम्ही आधी, आणि तिथे मग ठरवतो किती किती वर्गणी करायची का करायची म्हणून. ठीक आहे ना, मग देऊन देईन मी पैसे. हो तर तेच तुम्ही राहता का म्हणून विचारायच्याच होतं. जेवण सुरू आहे का? हो हो जेवणच सुरू होता, आवाज दिली तर बस हातच धुत होती मी. आता दोघेही बापले का जेवत आहेत. कशाची भाजी बनवली सूर्यकांता? वहिनी मी ना फोडणीच्या वरणच केली, डाळ वांगा. हो का? चला मग ठीक आहे ताई. हो ठीक आहे ना, मग येते मग 3 वाजेच्या नंतर, आणि पैसे वगैरे किती द्यायचे आहेत तर ते सांगून द्याल मग. हो दुर्गा रजनी चला ना. रजनी ते पाहि ना ललिता आवाज मारून राहिली, चल. हो ललिता ताई आल्या ना, चल मग. सूर्यकांत कोणी आवाज दिला? गिराईक होते का कपड्यावाले? नाही नाही कपड्यावाल्या नव्हते, गिराईक वगैरे नव्हते.
हे आपली रजनी ना दुर्गा ह्या दोघी जणी आल्या होत्या. गेले ना, कशासाठी आले होते? हो, हे होळीच्या सामूहिक जेवणाचा कार्यक्रम ठेवू म्हणत आहेत, तर विचारायसाठी आले होते. तुम्ही राहाल का म्हणत होते. का म्हटले मग? मी तर त्यांना काही नाही सांगितले बाबा. आता तुम्ही सांगा राहायचं की नाही राहायचं. मग तुम्ही ना जेवण करायला येत नाही ना, काही नाही. आपल्या मोहल्ल्याचाच आहे का? हो, आपल्या मोहल्ल्याचं नाही तर का. मला आता उशीर होईल तर मी नाही येणार. बघा असेच तर करता मग. कोणतेही सामूहिक कार्यक्रम होतात गावामध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये, तर जावं लागते बाबा. अरे तर तुम्हाला जायसाठी मी नाही म्हणतो का? तू जा. मोंटू आहे, मोंटूला घेऊन जा. नाही नाही, तुम्ही येणार असणार तर मी हो म्हणते, नाही तर मी काही हो म्हणत नाही. फालतू मग घरी अजून तुमच्यासाठी स्वयंपाक करावा लागेल मला. मला का कामधंदे आहेत नाही का? तिथेही अजून स्वयंपाक वगैरे करायला जावं लागेल ना. राहू दे मग सूर्यकांता, घरीच बनवशील स्वयंपाक. असेच तर करता तुम्ही. आपल्या मोहल्ल्यामध्ये कार्यक्रम झाला तर सहभागी व्हावं लागते, मिळून मिसळून राहावं लागते. तुम्ही नाही, तुम्ही बस आपले काम आणि आपला घर एवढंच बघता. रोज रोज जावं लागते का? रोज रोज ठेवतात का जेवण? 4 लोकांमध्ये गेला, 4 जणांसोबत बोलणं झालं, वेगळंच वाटते माणसाला. मी का खाली आहे का? मला काही कामं आहेतच नाही का? माझ्या मागे तर एवढे कामं आहेत, मला काही वेळ मिळत नाही. तरी पण माझी इच्छा आहे की जावं म्हणून, आणि तुम्ही म्हणता राहू द्या म्हणून. आता एकही तर वर्षी नव्हते करत ना. करत होते का? एकही वर्षी नव्हते करत हे होळीचं जेवण? करत होते? नाही करत होते, पण आता यावर्षी करू म्हणतात ना. बस बायांचं असंच राहते. ते काल टोलीवर केलं ना सामूहिक जेवणाचा कार्यक्रम, म्हणून. हो का? टोलीवर केला का? बरोबर आहे ना, तुम्हाला तर माहीत असेलच. तिकडूनच आले ना, टुल्लूहून. सूद नव्हती, काही नव्हती, घरी यायचे. शांताराम भाऊनं सोडून दिला तुम्हाला. अरे झाला ना आता झाला. आता वर्षातून एकदाच तर होळी येते, रंगपंचमी येते, धुलीवंदन येते. मग एक वेळ आला तर एन्जॉय नाही करायचा का? झाला आता. तोच लावशील का माझ्या मागे? सकाळपासून 5 वेळा झाला असेल म्हणून तुझ्या. तर मग एकच वेळा येते ना, तर आता होळीचं जेवणही एकच वेळा येईल ना. कुठेही जायला, कुठेही हे करायला तुम्ही नाही म्हणता. मग मी बायांना नाही म्हणते तर त्यांना असं वाटते की हे नुसते आपले कपडे बघते शिवायसाठी. हा घरातला अंधार नाही दिसत बायांना. मी आजपर्यंत कोणाला सांगितलंही नाही की आमच्या इथले मोंटूचे बाबा नाही म्हणतात म्हणून. नेहमी मी स्वतःलाच उतरवते त्यांच्या नजरेमध्ये. माझे कपडे शिवायचे आहेत तर नाही जमत माझा, असा तसा बहाणा मारते. मलाही जा असं वाटते 4 चौघीमध्ये एन्जॉय करावं असं वाटते. ठीक आहे बाबा, ठीक आहे. ठीक आहे नाही, तुम्हाला जेवण करायला यावं लागेल. लवकर याल तर मी हो म्हणते, नाही तर मी काही जात नाही. आहे माझ्याजवळ बहाणा सांगायला, माझे अर्जंट कपडे आहेत, माझे जमत नाही म्हणून. हो म्हटलं ना आता. हो येईन, लवकर येईन. 6 वाजे येईन, चालेल ना? हो चालेल. चल दे टिफिन दे, उशीर झाला. माझ्यापासून उशीर झाला का? उठले नाही, 8 वाजे तर झोपून उठले ना, उशीर झाला म्हणून राहिले. शांतताई, यांची धुलीवंदन संपलीच नाही का बाबा? 3 जणी आल्या तर. दुर्गा हे बघ, काल तर तू सापडली नाही, लपत होती आम्हाला पाहून, आणि आज आता या दोघींना घेऊन आली का? आजगीच खेळत नाही बाबा. रोज रोज का खेळायचा का? एक दिवस मस्त खेळून घ्यायचा, झालं बाबा. चल मागे हो दुर्गा, मागे हो म्हटले ना. जवळ नको येऊ, मला कलर बिलर लावू नको, मी सांगते खरी तुला. शांतताई, कलर बिलर लावायला नाही आली ना? खरंच कलर बिलर लावायला नाही आली ना? नाही, कुठं दिसते का कलर? आमच्या चेहऱ्यावर तरी आहे का, किंवा आमच्या हातामध्ये आहे का गुलाल बिलाल काही? जशी तिघींना बघितले ना तसं मला वाटलं झालं आजही आता हे कलर खेळायला आल्या. काही सांगता येत नाही बाबा. धुलीवंदन 5 दिवस राहतेच, आणि आजचा शेवटचा दिवस आहे 5वा. हो ताई, बरोबर म्हणून राहिले. आणायला पाहिजेत होता हातामध्ये कलर बिलर. हो शहाणी नको जास्तची दुर्गा. तुला तर मी कलर बिलर लावू देणार नाही. आपल्या वेळेस तर मस्त लपते घरामध्ये, बाहेर नाही निघत ना, काही नाही. नाही ताई, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी लपून राहिली, नाही तर मी तर सगळ्यात जास्त होळी मीच खेळते. माहीत आहे ना तुम्हाला, दरवर्षी किती पाणी खेळते तर मी. हो माहीत आहे. राधा आराम करत आहे का? असं म्हणजे राधाला भेटायसाठी आले नाही का? नाही तसं तर म्हणजे हो. काय झालं दुर्गा? हो नाही करून राहिली. अहो शांतताई, आम्ही ना दुसऱ्याच कामासाठी आलो. कोणत्या कामासाठी ललिता? शांतताई, आम्ही असा विचार केला की होळीचा जेवण ठेवू, बढिया सामूहिक जेवण. अरे वा, मस्त छान विचार आहे. माझाही विचार झाला होता, पण म्हटलं मलाच वेळ नाही आहे तर मी कोणाच्या घरी जाऊ विचारायला, म्हणून मी चुपचाप होते. केले पाहिजे ना असे सामूहिक कार्यक्रम, केले पाहिजे, मस्त चांगला आहे. हो तर म्हणून तुम्हाला विचारायला आला आम्ही. बसा ना आता. बसा ना, मग बोलू आपण. नाही ताई, आता बसायचा वेळ आहे नाही. आजच करायचं आहे ना सायंकाळी. आतापर्यंत काहीच नाही झालं आहे आमचं. तर मग का म्हणता, कसं करायचं म्हणता? आता तुम्ही सांगा. नाही आता तुम्ही सांगा. तुम्ही आले ना तिघी जणी, काही विचार तर केले असणार.
नाही, काहीच विचार नाही केला. फक्त आता सामूहिक जेवणाचा कार्यक्रम करू असा विचार केला आम्ही. शांतताई, माझ्या कामात आहे 100 रुपये करू आणि एक एक पायली तांदूळ. कोणी तांदूळ नाही देतील तर मग गव्हाचा आटा कणिक ते देतील एक पायली. आणि भाजीपाल्यासाठी 100 रुपये केला की होते. त्याच्यातच सगळं तेल तिखट मीठ सगळं येऊन जाते नाही का. हो जमते ना, 100 रुपये काही जास्त होत नाही. तर ताई तुम्ही तयार आहात का मग? करायचं ना सामूहिक जेवण होळीच्या? हो हो बापा, याच्यात काय विचारायचं आहे. मी म्हटलीच होती ताई ना तयारच राहतील म्हणून. पण आता आधी वर्गणी वगैरे जमा करावी लागेल, भाजीपाल्यासाठी पाठवावं लागेल. मी का म्हणते दुर्गा रजनी ललिता, आपण मसाला भात आणि कढी केला तर? पोळ्या बिड्या नाही करायच्या म्हटलं. मसाला भात ना कढी मस्त. हो गड्या, तो पण जमते छान. मसाला भात ना कढी पोटभर जेवण होते. हो बढिया बढिया आयडिया आहे, मस्त मसाला भात आणि कढी. काऊन रजनी, तुला नाही आवडला का? नाही ना, आवडला छान आहे छान. हो मसाला भात आणि कढी जमते. हो मग गव्हाचा आटा बिटा काही मागायची गरज नाही. एक एक पायली तांदूळ द्या आणि 100 रुपये द्या नाही का. आधी ना कोण कोण तयार आहेत तर ते बघा, त्यांची लिस्ट करा तुम्ही. आणि मग तशा बोलवा लागेल आपल्याला दही वगैरे भाजीपाला. हो तरी 7-8 कुटुंब येतील ताई. आता आपण तिघी 4 जणांचा कुटुंब झाला आणि सरपंच ताईचा, अजून कुंता सूर्यकांता आणि माझी ननद, म्हणजे 8 लोक. तर झालं का तुमच्या सगळ्यांसोबत बोलणे झालं का? नाही ह्या 2 जणी गेल्या होत्या सूर्यकांताच्या घरी, तर तेही तयार आहे. आणि आता येत होता आम्ही, तर येताना मग कुंता मिळाली, बाहेरच होती उभी, तर विचारला तर कुंता पण तयार आहे. आता राहिला माझ्या नंदेच्या घर राहिला आणि सरपंच ताईच्या घर राहिला विचारायचा. अरे तर बाबा तुम्ही आता एक वेळा विचाराल आणि मग अजून वर्गणी जमा कराल दुसऱ्या वेळा, किती वेळ लागेल तुम्हाला? तसे काउंट करून राहिले तुम्ही. जसे विचारायला गेले तसेच तर मागायला पाहिजे होते पैसे आणि तांदूळ. नाही, आधी तुम्हाला विचारायचा होता तुम्ही तयार आहात की नाही म्हणून. असं का? मी नाही राहिली असते तयार तर मग कॅन्सल, मग आम्ही केलंच नसतं. काऊन ललिता, मी नाही तयार तर मग का केलेच नसते का तुम्ही? एवढे सगळे जणी तयार आहा ना. नाही शांतताई, तुम्ही राहिला तर कसं सगळं सांभाळून घेता. नाही पण आता तुम्हालाच करावं लागेल ना. आता माझ्या नंदेसाठी मला स्वयंपाक करायचा आहे. जेवण व्हायचंच आहे का राधाताईच्या? हो जेवण व्हायचंच आहे. नाश्ता वगैरे झाला मग अशी 8 वाजे. चल बाबा, आता आली तर राधाताईच्या मुलीला पाहून घेते. पकडली नाही मी, बघितली पण नाही. माझी तब्येत बरी नव्हती ना, त्याच्यामुळे मी काही आली नाही. पण दुर्गा आता आहे नाही, राधाताई आता आहेत नाही. कुठे गेली तर राधाताईकडले भाऊ आले काल. आता त्यांना चेकअपसाठी घेऊन जायचंच होता. उद्यापर्यंतची औषधी आहे त्यांची, तर म्हणतात घेऊन जातो म्हणतात चेकअपसाठी. तर आता येतील वगैरे म्हणा. 9 वाजेच गेले. मग दुपारी जास्त ऊन होते ना. मालिशवाली आली, मालिश वगैरे करून दिला पटकन तिने आणि मग नाश्ता वगैरे केला आणि गेले. हो का, म्हणून त्यांच्यासाठी मी काही स्वयंपाक केली नाही. आल्यानंतर म्हटली पटकन गरम गरम बनवून देईन. पोळ्या बनवायच्या आहेत आणि आता भाजी बनवतच होती तर आवाज मारले तुम्ही. मग आल्यानंतर जेवण बिवण देते राधाताईला आणि मग येते वाटल्यास मी. ठीक आहे ना ताई, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा याल तुम्ही, आम्ही तोपर्यंत करतो. हो कुंता आहे ना, कुंताला घेऊन जा तुम्ही. हो येतो म्हणाली ना कुंता. ताई मी का म्हणते, विशाल आणि आमच्या इथला चिक्कू या दोघांना ना भाजीपाल्यासाठी पाठवून देऊ म्हणतो. हो पाठवून दे ना. आणि दही बोलवा लागेल. हो गड्या, दही तर बोलवा लागेल. आता आपल्या गावात आता वेळेवर कुठं मिळणार आहे दही, एका दिवसाच्या आधी सांगावं लागते. हो आता तसं माहीत राहिलं असतं तर मी घरीच बनवली असती दही, डेअरीमध्ये दूध नाही पाठवली असती. कालही काही प्लॅन नाही केले बाबा तुम्ही, आज अचानकच केले ना. ह्या 2 जणी आल्या आमच्या घरी आणि सांगायला बसले करू का सामूहिक जेवण म्हणून. मी म्हटलं चांगलं आहे, चला करू म्हटलं. असं झालं मग. नाही बढिया. आता एक काम करू, आपण दही पण बोलवून टाकू. आता 8 घरं होतील. 8 घरं आणि हे काय म्हणतात मंजुळा काकूच्या घर, मंजुळा काकूला विचारून घ्या बाबा. हो विसरला होता त्यांच्या घर. हो म्हणजे 9 घरं झाले की 900 रुपये होतात नाही का. तर त्या हिशोबाने आपल्याला भाजीपाला आणि दही बोलवा लागेल. तेल लागेल अजून. आता मसाला भातच बनवायचा आहे तर का भाजीपाला, फक्त गोबी लागेल, वटाण्याच्या शेंगा लागतील, आलू. मी का म्हणते थोडा जास्त मसाला भात बनवू आपण फक्त 8-9 घरचे आहो, एवढं त्या हिशोबानेच नाही बनवायचं. जास्त अजून 8-10 लोक तरी जमल्या पाहिजे त्या आपल्या स्वयंपाकामध्ये. एवढं आपण जेवण बनवू, कारण की वेळेवर कोणी आले तर आपण त्यांना जेवण देऊ. हो ताई, तसं बनवू नाही तर का जास्त लोकांचं. तर मी चिकूला पाठवते घरी, विशाल सोबत चालले जातील आणि आणून घेतील सामान. तर ताई तुम्ही थोडी लिस्ट करून टाकाल. हो ठीक आहे ना, करते मी. आणि सामानाचा मी माझ्याकडे राहिला. आता बाकी तुम्ही वर्गणी वगैरे जमा करा. काकू दुकान बंद आहे ना? हो नारायणचे बाबा आहेत नाही ना घरी, म्हणून बंद आहे दुकान. आता मी इकडे कामात आहे, तर दुकान सुरू ठेवली असती तर मग कामाला आले असते ना माझे, म्हणून बंद केली. काही पाहिजे होता का? काही पाहिजेच असेल तर खोलते दुकान.
का पाहिजे? दोघी दोघी आल्या बाबा. एका वेळेस दोघींनाही सामान लागून राहिलं का? नाही नाही काकू, काही पाहिजे नाही आम्हाला. काकू गेले का पाहुणे? हो गेले, आज सकाळीच गेले. कालच जातो म्हणत होते सायंकाळी, ते आले उशिराच, 5 वाजले यासाठी. मग जेवण वगैरे करतपर्यंत मी तर स्वयंपाक करून ठेवली होती म्हणा. जेवण वगैरे करतपर्यंत 7 वाजले. मग रात्री तुमच्या घराकडे आले. पत्रिका आणून दिला ना? पत्रिका? हो हो, पत्रिका आणून दिला. मग घराकडून आल्यानंतर जातो म्हणत होते. तर मग हे बोलले, म्हणतात तुम्ही का वनामध्ये आहात का म्हणतात. तिथे 9 वाजे निघाल तर म्हणतात. ते इवाई भाऊ की घाई नव्हते करत, पण ते लक्ष्मीचा मावस भाऊ आहे वाटते. ते लक्ष्मीचा मावस भाऊ आला होता ना सोबत, तोच घाई करत होता. हो आमच्या इथं आले तर म्हणत होते की आताच जाऊन हो ना. आमच्या इथं कुठं चहा वगैरे काहीच नाही पेला, जेवण झाला म्हणत होते. हो जेवण केलं आणि तुमच्याच घरी आले ना. थैला बिला कुठं चालले तुम्ही दोघी जणी? कुठं नाही काकू, तुमच्याकडे चालो आम्ही. हो काकू तुमच्याकडे चालो आम्ही, वर्गणी जमा करत आहोत. काय वर्गणी? कशाची वर्गणी? आता या होळीचा सार्वजनिक स्वयंपाक करणार आहोत आम्ही, तर म्हणून नाही का वर्गणी जमा करत आहोत. का बाबा, काही पण नवीन नवीन करता तुम्ही का काकू? नवीन नवीन काय आहे याच्यामध्ये? मस्त आज 5वा दिवस आहे होळीचा, करू म्हटलं बाहेर स्वयंपाक, चांगलं एन्जॉय सगळे मिळून. काम धंदे काही आहेत नाही, रिकामटेकडे आहेत. काही म्हटलं का काकू तुम्ही? नाही नाही, करा करा म्हटले. हो तर तुम्हाला एक शब्द विचारतो म्हटलं की तुम्ही येता की नाही येत बा, असं आहे का? आपल्यावर आहे का येणे नाही येणे? हो कंपल्सरी नाही आहे काकू, जे आता वर्गणी वगैरे देतात तेच येतील. असं आहे. मग किती किती वर्गणी करून राहिले तुम्ही? आणि कधी आहे जेवण? आजच आहे ना? हो आजच आहे सायंकाळी. असं का? मग किती किती रुपये करून राहिले? 100 रुपये आणि 1 पायली तांदूळ. तर तुम्ही दोघीच जणी फिरून राहिले का? दोघीच जणी आता करत आहात का बाकीचे? नाही नाही काकू, कोणता ताई आणि हे रजनी, ह्या दोघी जणी त्या बाजूच्या गल्लीला गेले आणि आम्ही या बाजूच्या गल्लीला. काय आहे मग जेवणामध्ये? काकू मसाला भात आणि कढी आहे. नुसता मसाला भात ना कढी बनवून राहिले आणि 100 रुपये आणि 1 पायले तांदूळ म्हणता. वा वा वा. पाय बाई, आता आपण 2-4 घरी गेला, कोणी असे बोलले नाही ना काकू. पाय दुर्गा, आता काकू लागतील नाही का 100 रुपये आणि 1 पायले तांदूळ? लागतात ना, कोणी येतात मग वेळेवर तर त्यांना पण जेवण देऊ ना. आता आमच्या घरी तर हे नारायणचे बाबा ते येणार नाही आहेत आणि नारायणही नाही आहे. दोघेही बापले का पत्रिका वाटप करायला गेले. आता मी आहे एकटीच. मी नाही देत बाबा 100 रुपये आणि 1 पायले तांदूळ. मी एकटीच आहे ना, एकटीच आहे तर कशाला देऊ 100 रुपये आणि 1 पायले तांदूळ? किती द्यायचे आहेत तर मग काकू तुम्हाला? किती द्यायचे आहेत? आता हे दुर्गाने पण तर 1 पायले तांदूळ आणि 100 रुपये दिलं. ते तर दोघेच जण आहेत. आता आम्ही 3 जण, आम्ही पण 1 पायले तांदूळ आणि 100 रुपये जमा केला. हो तर झाला ना, तुम्ही दोघे 3 जण आहात, मी एकटीच आहे. मी एकटी आहे तर कशाला देऊ 100 रुपये आणि 1 पायले तांदूळ? 30 रुपये देते आणि शेरभर तांदूळ देते. का काकू कसे बोलून राहिले तुम्ही? 30 रुपये देते ना शेरभर तांदूळ देते म्हणून? आम्ही मागणारा दिसतो का तुम्हाला? तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ. नाही नाही काकू, तुम्ही या सायंकाळी जेवण करायला या. नका देऊ, पैसेही नका देऊ आणि तांदूळही नका देऊ. चल दुर्गा चल. नाही नाही, मी तांदूळना पैसे नाही देईन तर कशाला येईन जेवण करायला? देऊन राहिली ना 30 रुपये. 30 रुपये देत आहे, एकटीच आहे ना मी. 30 रुपये देत आहे आणि 1 शेर तांदूळ देत आहे. नाही नाही काकू, राहू द्या. एकट्याच आहात ना, येऊन जाल जेवण करायला. चल ना दुर्गा, का थांबली आहे इथं माहित नाही? भलत्या स्टेस मारून गेल्या ना. आता एकटी आहे तर 30 रुपये देतो म्हटली आणि 1 पाव तांदूळ देतो म्हटली. का वाईट बोलली मी? जाऊ दे, गेल्या तर शहाण्या कुठल्या. नाही तर काम धंदे नाही आहे, जोगे धंदे करतात. इंदू इंदू, अरे इंदू, कोणता वहिनी ना रजनी कशासाठी आले होते? आता जाताना दिसले बा मला. आपल्या इथं आले होते का? हो आपल्याच घरी आले होते. त्या वर्गणी गोळा करून राहिले. आता कशाची वर्गणी? हे होळीच्या सार्वजनिक जेवण देऊ म्हणतात, आज सायंकाळी करू म्हणतात. हो का? अरे वा, चांगली गोष्ट आहे. दिली का मग? हो दिली ना. किती किती रुपये करून राहिले तर? पायलीभर तांदूळ आणि 100 रुपये म्हणत होते. अरे तर तेवढेच दिली का? पायलीभर तांदूळ ना 100 रुपये? नाही नाही, मी ना 200 रुपये दिले आणि 2 पायला तांदूळ दिले. तेच म्हटलं, चांगला काम करून राहिले. जास्त द्यावा आपण. नाही म्हणत होते ना ते, 100 रुपये म्हणत होते प्रत्येकाकडून आणि 1च पायले तांदूळ म्हणत होते. तर मी म्हटली नाही नाही, मी स्वखुशीनं देत आहे ना म्हटली, घ्या म्हटली. तर आता तयारीच करत होती, थोड्या वेळात जावं लागेल तिकडे. कोणाकडे आहे मग स्वयंपाक? इथं हे आपल्या चौकातच करणार आहेत. हो का?
अहो मी काय म्हणते, तुम्ही थोडी पाण्यापिण्याची व्यवस्था वगैरे करा तिथं. झाबरूला बोलाव. अरे पाण्याचीच व्यवस्था का? भाजीपाला कोण आणणार आहे घेऊन? आणि का बनवणार आहेत? जेवणामध्ये काका आहे म्हटलं ॲटम. हो विचारली ना मी, हे कुंताला विचारली तर कुंता सांगत होती मसाला भात आणि कढी म्हणे. मसाला भात आणि कढीच का फक्त? एक काम कर इंदू, आता तू चालली ना, भजे वगैरेच्याही करा म्हणा. वाटल्यास बेसन आपल्या घरून घेऊन जा. आता बघते बा विचारून त्यांना. आणि ते भाजीपाला घ्यायसाठी शांताराम भाऊचा मुलगा. म्हणजे सगळ्यांच्याच आहे का जेवण? सगळ्यांचं म्हणजे आता आपले हे 8-9 घर आहेत आपल्या मोहल्ला. मला तर शांतारामनं काही सांगितलेलं नाही ना. हो तर आता बायांनीच प्लॅन केला. शांताराम भाऊला पण माहित नसेल, वावरात असतील ते. हो वावरातच मिळालं तर काही सांगितलं नाही. आणि मग हा भाजीपाला घ्यायसाठी कोण जात आहे म्हटलं? कुंता सांगत होती बाबा, शांताराम भाऊचा पोरगा आणि ललिताचा पोरगा चिक्कू, हे विशाल ना चिक्कू, दोघे जण जात आहेत. हा मित्र. आता सगळे पोरं आले. तो चिक्कू आला आता होडीला. आपला मयूर आलाच नाही होडीला. हो तर त्याच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम होते ना, त्याच्यामुळे काही त्याचा जमला नाही. मग 2 दिवसाच्या सुट्ट्या आहेत म्हणे कार्यक्रम झाल्यावर. परवडत नाही म्हणे यायला जायला. आता एक्झाम झाल्यावरच येईल म्हणत होता. नाही पण घरी पोरगा राहिला तर कसं सण त्योहारासारखं वाटतात. नाही तर काही वाटत नाही. काही खायची इच्छा नाही होत ना, काही नाही. हो बाबा बरोबर म्हणून राहिले तुम्ही. बनवली वगैरे पकवान मी, पण माझा अर्धा मन माझ्या पोरातच होता. 2 दिवसाचे होते तर कशाला येऊन जायला पाहिजेत होता ना. बोलली ना मी, 2 दिवसाचे आहेत म्हटलं सुट्ट्या, तर येऊन जा. तर म्हणते तिकडे मित्र वगैरे आहेत त्यांच्यासोबतच होळी मनवीन म्हणते, त्यांच्यासोबतच एन्जॉय करीन म्हणते. तर आता म्हटलं ठीक आहे बाबा, इकडे येऊन आता 2 दिवसासाठी का म्हटलं. तर तुम्ही त्या झाबरूला बोलवून थोडाशी पाण्याची व्यवस्था वगैरे करा. मी जाते आता 1 तासामध्ये. या म्हणाल्या 3 वाजेपर्यंत. हो ठीक आहे ना, ठीक आहे. ते सांगशील मग भजेच्या. भजेसाठी वाटल्यास खर्च आपण देऊ, पण चांगला होईल. कढी, भजे आणि मसाला भात. हो सांगते ना.